भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रभाग क्रमांक 7च्या प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही माळीनगर येथून केला आणि माळीनगर येथील सर्व जनतेने आम्हाला भरघोस असा प्रतिसाद दिला, आशीर्वाद दिले आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब आणि आमचे मार्गदर्शक राजेंद्र गोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरातील व आमच्या प्रभागातील जो विकास झाला या विकासावर विश्वास ठेवून हे सर्व मतदार मतदान करणार आहेत आणि महायुतीचे सर्व उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। काय भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून शिर्डी शहरामध्ये सर्व ज्या मूलभूत सुविधा आहे त्याचा विकास झालेला आहे। लाईट, रस्ते, पाणी या सर्व सुविधा प्रत्येक गल्लीपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेल्या आहे। तर शिर्डीमध्ये जास्तीत जास्त नोकरी उपलब्ध झाल्या पाहिजे, शिर्डीच्या तरुणांना काम व्यवसाय मिळाला पाहिजे। MIDCचं आता काम चालू आहे, MIDCच्या मार्फत सर्व तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होईल, शिर्डीचं सुशोभीकरण झालं पाहिजे, शिर्डीचा व्यवसाय वाढला पाहिजे आणि शिर्डीतील नागरिक महिला आपल्या ज्या आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि ज्या बचत गटाच्या मार्फत ज्या महिलांचं संघटन करून प्रत्येक घर हे स्वावलंबी झालं पाहिजे, प्रत्येक घर हे उद्योजकाकडे गेलं पाहिजे आणि नोकरीवर अवलंबून न राहता आता घरामध्ये उद्योजक निर्माण झालं पाहिजे असं माझं धोरण आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करणार। एकच आव्हान करतो की जे भारतीय जनता पार्टीने राज्यामध्ये, देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात आणि शिर्डीमध्ये जो काही विकास केला आहे, विकास हाच मुद्दा ह्या प्रचारामध्ये असला पाहिजे आणि विकासाच्याच मुद्द्यावर आपण मतदान केलं पाहिजे। विरोधकांकडे कसल्याही प्रकारचे मुद्दे नाही, वोट चोरी हा मुद्दा घेऊन ते पुढे येत आहे। डबल वोट झालं, दुबार मतदान आलं, हे मुद्दे प्रचाराचे नाही तर विकासाचे मुद्दे आहे। या मुद्द्यांवर पोट भरणार नाही तर विकास झाला तर शिर्डी चांगली सुजलाम सुफलाम होईल आणि शिर्डीत रोजगार उपलब्ध होईल, हे महत्वाचं आहे। त्यामुळे मी प्रभागातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करतो की आपण विकासाचा मुद्दा लक्षात घेऊन आणि विकासावरच मतदान करावं अशी मी सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो। योगेश अण्णा गोंडकर यांना प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पार्टी महायुतीकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। योगेश अण्णांनी आपल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून शिर्डीमध्ये जी सुरुवात केलेली आहे आणि त्या मार्फत त्यांनी अनेक निर्व्यसनी तरुणांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारे एक संघटन तयार केलं आणि त्या संघटनेच्या जोरावर शिर्डीमध्ये केलेली कामं असतील हे असतील त्या माध्यमातून त्यांना जी उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। तर मी प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की एक चांगला उमेदवार आपल्याला महायुतीने दिलेला आहे, त्या एक चांगला उमेदवार आपल्यासाठी अहोरात्र 24 तास अवेलेबल असणारा उमेदवार आहे। तर आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार योगेश अण्णा गोंडकर यांना मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे विनंती करतो। योगेश अण्णा गोंडकर प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी करत आहे। योगेश अण्णा गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या बरोबर जे नवीन युवक जोडलेले आहे यांचं काम खरंच कर्तृत्व दाखवणार आहे आणि त्यांनी ह्या वयामध्ये जे आपल्याला मुलांना बरोबर घेऊन जे नवीन संकल्प केलेला आहे तो खूप चांगल्या गोष्टीचा संकल्प आहे। तर मी नागरिकांना हेच आवाहन करीन का आमचे योगेश अण्णा यांना प्रचंड मताने विजय करा ही विनंती करतो।